मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत दुधीचे वडे, ते पण हेल्थी वेने. तर आपण ह्याला अर्धा कापून घेणार आहोत, कारण मी अर्ध्या ह्याच्यात बनवणार आहे. आता आपण हे बाजूची कडा अशी किसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व बाजूची कडा काढून टाकायची आहे. आपण त्याला असं किसून घेणार आहोत. आता त्याच्यावर ज्वारीचं पीठ टाकत आहे. एक वाटी बेसनचं पीठ टाकत आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे. त्याच्यावर लाल मिर्च पावडर टाकत आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकत आहे. तुम्ही हे मीठ चवीनुसार टाकू शकता. सर्व एकजीव करून घेणार आहे. आता मी एका चाळणीला असे तेल लावून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी हे ठेवणार आहे. तर मी गॅसवर एक साईडला पाणी गरम करत ठेवले होते. त्याच्यावरती हे भांडं असं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. आणि हे आता 15 ते 20 मिनटं असेच शिजून द्यायचं आहे. 15-20 मिनटानंतर आपण ह्याचे झाकण असे काढून घेणार आहोत. आणि हे असं आपण ह्याला चेक करणार आहोत. हे असं इझिली निघालं म्हणजे हे व्यवस्थित शिजलेलं आहे. नंतर हे असे कापून घ्यायचे आहे. असे हलक्या हाताने कापायचे आहेत. एका पॅनमध्ये आता थोडे तेल टाकायचे आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. आता त्याच्यामध्ये मी राई टाकत आहे. राईला तडतडून द्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग टाकत आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे सफेद तीळ टाकत आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हे शिजवलेले काप ठेवत आहे. एक साईड अशी प्रॉपर अशी भाजून झाल्याच्या नंतर आपण त्याला पलटी करत आहोत. आणि नंतर दुसरी साईड पण अशी लालसर थोडी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. चला, मी आता तुम्हाला हे सर्व करून दाखवणार आहे.